नमस्कार, मी गौतमी शिकलगार. तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. कोल्हापूर आणि जिल्हाभरातल्या राजकीय घडामोडी, आंदोलनं तसंच महत्त्वाच्या सामाजिक विषयांचा आढावा आपण घेणार आहोत. पाहुयात आज दिवसभरातल्या सविस्तर बातम्या. कोल्हापूर महापालिकेच्या महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरताना आज महापालिकेत एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. सत्तेसाठी चुरस असली तरी भाजपचे उमेदवार विजयसिंह खाडे पाटील आणि काँग्रेसचे राजेश लाटकर यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले. उपमहापौर पदाचे उमेदवार दुर्वास कदम यांच्यासह दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या गळाभेटींची चर्चा आता कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली. कोल्हापूरच्या जयंती नदीची अवस्था अत्यंत बिकट झाली. सांडपाणी आणि प्लास्टिक कचऱ्यामुळे नदीची अक्षरशः नाला झाला असून तब्बल 4000 टन तरंगत्या कचऱ्याचा थर साचलाय. काही ठिकाणी हा कचरा 6 फुटापर्यंत खोल आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागाने आता जेसीबी आणि पोकलांच्या सहाय्यानं युद्ध पातळीवर स्वच्छता मोहीम राबवण्याचं नियोजन केलंय. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं असलेलं पाणंद रस्ते आजही केवळ कागदावरच असल्याचं चित्र पाहायला मिळते. शासन स्तरावरून रस्ते मोकळे करण्याचे आदेश वारंवार देऊन सुद्धा प्रशासकीय पातळीवर त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातो. रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत कोल्हापुरात हेल्मेट जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रवळनाथ हाऊसिंग फायनान्स, झेप अकॅडमी आणि महालक्ष्मी वुमन्स सोसायटीच्या वतीनं ही रॅली काढण्यात आली. 100 पेक्षा जास्त दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान करून शहरात फिरत सुरक्षित प्रवासाचा संदेश दिला. 2026चा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. आता वेध लागले ते या बजेटमधनं आपल्या पदरात नक्की काय पडलं याचे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या या तरतुदींमुळे कुणाचे अच्छे दिन येणार आहेत आणि कुणाच्या खिशाला कात्री लागणार आहे याची चर्चा सध्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत रंगली आहे. टॅक्स स्लॅबमधील बदल, तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न आणि महागाईवर कोल्हापूरकरांचं नेमकं मत काय आहे हेच जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी ऋषिकेश पाटील यांनी थेट कोल्हापूरकरांशी संवाद साधलाय. पाहुयात कोल्हापूरच्या जनतेची या बजेटबद्दलची मतं. कालचा जो अर्थसंकल्प आहे हा विकसित भारत 2047 या दृष्टिकोनातून महत्त्वाचा पाया रचणारा अर्थसंकल्प आहे. याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सेमीकंडक्टर यासाठी केली गेलेली तरतूद ही एक भरीव तरतूद म्हणून काम करू शकते. भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हा योग्य अर्थसंकल्प आहे असं मला वाटतंय. नक्कीच हा प्लस पॉईंट दिसतोय, पण दुसऱ्या बाजूला आपलं पर्यावरणाचा ऱ्हास वाढत चाललाय. त्या गोष्टींसाठी अधिक आपण खर्च करणं गरजेचं आहे. बाहेरच्या राज्यात जे लखपती निधीची योजना आहे, तसेच महाराष्ट्रात माझी लाडकी बहीण योजना आहे, यातून महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं हे लक्ष्य आहे. हॉस्टेलची संकल्पना ही आता जे त्यांनी सांगितलेलं आहे ते चांगलं आहे, कारण जे ग्रामीण भागातून येणार आहेत त्या मुलींना किंवा मुलांना म्हणजे सोयीस्कर वाटते, कारण कमी फीमध्ये जर हॉस्टेल मिळत असेल तर त्यांच्या शिक्षणासाठी ते चांगलंच आहे. कोल्हापूरचा रंकाळा आणि तिथले राजहंस हे कोल्हापूरच्या जैवविविधतेचं एक वैशिष्ट्यच. पण गेल्या काही दिवसांपासून हे राजहंस एका आजारामुळे चर्चेत होते. मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीची ओळख करून देणार आहोत ज्यांच्या एका हॉर्नच्या आवाजावर रंकाळ्याचे सगळे राजहंस धावून येतात. पक्षीप्रेमी विजय साळोखिया आणि राजहंसाची ही अनोखी मैत्री नेमकी आहे तरी कशी आणि कसं झालं या राजहंसांचं यशस्वी लसीकरण आणि ते कसे बरे झाले, पाहुयात तरुण भारतचा हा विशेष रिपोर्ट. शिंदेवाडी इथल्या तरुणावर झालेल्या हल्ल्यानंतर आता सातवे, शिंदेवाडी आणि देवाळे शिवारात बिबट्याचा वावर वाढलाय. परिसरात सतत बिबट्या दिसत असल्यानं शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. वनविभागानं तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तर दुसरीकडे बिबट्यापासून आपल्या पाळीव प्राण्यांच्या संरक्षणासाठी गळ्यात खिळे मारलेले पट्टे ग्रामस्थांमधून बांधण्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या गडहिंग्लजच्या काळभैरी यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे. भैरीच्या नावानं चांगभलच्या जयघोषात आणि गुलालाच्या उधळीने ग्रामदैवत काळभैरीची पालखी आज संध्याकाळी डोंगरावरील मंदिराकडे रवाना झाली. तर
या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक सविस्तर विश्लेषण, स्थानिक राजकारण आणि जिल्हाभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आपला तरुण भारत नावाचा पेपर खरेदी करा आणि रोजच न चुकता वाचा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा तरुण भारत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.